नमस्कार मंडळी, मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबर एक व्लॉग शेअर करणार आहे। हा व्लॉग आहे आमच्या सोसायटीमध्ये गणपती निमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता, ओपन स्टॉल काउंटर। तर त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि आम्ही फूड स्टॉल लावला होता। तर फूड स्टॉलमध्ये आम्ही पाणीपुरी ही बनवली होती। तर आज मी तुमच्याबरोबर पाणीपुरीचं तिखट पाण्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर इथे मी 10 ते 15 लिटर पाणी घेतलं होतं, त्यामध्ये ग्रीन पेस्ट घातलेली आहे। या ग्रीन पेस्टमध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण ही सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं। त्यानंतर इथे मी हा होममेड पाणीपुरी मसाला बनवला होता, याची मी रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। त्यानंतर यामध्ये मीठ घातलं होतं चवीनुसार आणि चांगलं मिक्स केलं। नंतर यामध्ये लिंबू पिळला होता, इथे मी 2 लिंबू यामध्ये पिळून घेतले होते। नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे, चिंच मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर यामध्ये घातली होती आणि छान असं याला मिक्स करून घेतलं होतं। हे आपलं पाणी तयार झालेलं आहे। हे तिखट पाणी बनवल्यानंतर मी 3 ते 4 तास याला असंच ठेवून दिलं होतं। त्यामुळे काय होतं, जे आपण मसाले यामध्ये वापरले आहेत ते छान असे पाण्यामध्ये उतरले जातात, त्याचे फ्लेवर्स, आणि टेस्टी आणि खूप स्वादिष्ट अशी पाणीपुरी लागते। तुम्ही सुद्धा जेव्हा कधी पाणीपुरी बनवाल तेव्हा पाणीपुरीचं पाणी अगोदर 3 ते 4 तास बनवून ठेवा आणि मग पाणीपुरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच त्याची टेस्ट आवडेल। तर पाणी बनवून झाल्यानंतर मी गोडसुद्धा पाणी बनवून ठेवलं होतं आणि नंतर बाकीची तयारी आम्ही करायला घेतली होती। भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवत होतो, त्यामुळे माझे मिस्टरसुद्धा मला मदत करत होते। तर ते कांदा चॉप करून देत होते आणि इथे बघू शकता आम्ही स्टॉल अशा पद्धतीने लावलेला आहे। तर इथे बघू शकता तिखट पाणी, गोड पाणी, बटाटा आणि चण्याचं स्टफिंग हे सर्व मी इथे ठेवलेलं आहे स्टॉलमध्ये। तर पूर्ण व्हिडिओ मला शूट करायचा झाला नाही कारण खूप गडबड झाली होती, तर मी थोडासाच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाणीपुरीची बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर इथं छान असा प्रतिसाद दिला होता सर्व लोकांनी। आम्ही 4 जण पाणीपुरी सर्व करत होतो, कारण दोघांना आम्हाला होत नव्हतं, आमचे फ्रेंड होते ते सुद्धा आम्हाला यामध्ये मदत करत होते। तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।